मंत्री धनंजय मुंडेंनी वांद्रे फॅमिली कोर्टामध्ये आता धाव घेतली। करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे कोर्टाने दिलेल्या आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान देण्यात आले। दंडाधिकारी कोर्टाने करुणा यांचे मुंडेंविरोधातील आरोप अंशतः मान्य करत त्या पोटगीसाठी पात्र असल्याचं म्हटलंय। करुणा यांना दरमहा 2 लाख रुपये भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। निखिल, विक्रांत, आपण पाहिलं तर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना जी 1.25 लाख रुपये पोटगी स्वरूपात देण्याचा जो निर्णय आहे तो बँड्रा कौटुंबिक न्यायालयाने दिलेला होता आणि आता त्याच निर्णयाला आव्हान देत मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात धाव आहे ती घेतलेली आहे। या ठिकाणी कोर्टाच्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेकडून आव्हान दिल्याचं आपण देखील म्हणू शकतो। त्याचमध्ये पोटगीसाठी करुणा मुंडे ह्या पात्र असून असा कोर्टाचा निर्णय होता, त्यामध्ये हा जो निर्णय आहे आता त्याला आव्हान दिल्याच्या नंतर या संदर्भात आता पुढच्या सुनावणी कशा प्रकारे होते आणि धनंजय मुंडे यांनी या याचिकेमध्ये नक्की काय म्हटलेलं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरं, धन्यवाद निखिल दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।